इंद्रायणी बिरादार। तर आज आपण मल्टिप्लिकेशनची एक्झाम्पल्स आज आपल्या अबॅकस कीटवर कसं सॉल्व्ह करायचं ते शिकणार आहोत। याच्या अगोदरच्या क्लासमध्ये आपण 4 डिजिट मल्टिपल बाय 1 डिजिटची एक्झाम्पल्स बघितली आहेत। तर आज मी तुम्हाला 3 डिजिट मल्टिपल बाय 3 डिजिटची एक्झाम्पल्स आपल्या अबॅकस कीटवर कसं सॉल्व्ह करायचं ते शिकणार आहोत आणि यांचा आन्सर आपला आता येणार आहे ते 6 डिजिट मध्ये येणार आहे। काय हे 3 डिजिट प्लस हे 3 डिजिट आहे, तर 3 डिजिट प्लस 3 डिजिट 6 डिजिट होता। तर आपला आन्सर हे किती डिजिट मध्ये येईल? आता 6 डिजिट मध्ये येणार आहे। तर ते 6 डिजिट मध्ये आन्सर कसं येतं ते आज आपण चेक करायला घेऊ। ओके फ्रेंड्स, तर ही आहे एक्झाम्पल्स मल्टिप्लिकेशनची 1 बाय 1 आपल्या अबॅकस कीटवर आपण सॉल्व्ह करायला घेऊ। तर त्यातलं आपलं फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? 559 into 894। तर आता अगोदर आपल्याला काय करायचं आहे? 8 चा टेबल आपल्याला 5 पर्यंत बोलायचा आहे। 8 5 जा 40। आपल्याला अबॅकस कीटवर 40 घ्यायचं आहे। हे 4 आणि हा 0 40। 8 5 जा 40, हा 4 आणि हे 0। ओके, लक्षात ठेवायचंय। 8 9 जा 72, 70 आणि हे 2। आता आपण 8 नी मल्टिप्लाय करून घेतलेला आहे। आता आपल्याला 9 नी 559 ला मल्टिप्लाय करायचं आहे। 9 5 जा 45। तर आपल्याला हा राड सोडून नेक्स्ट राड पासून आपल्याला आन्सर स्टार्ट करायचा आहे। 9 5 जा 45। इथे 40 आणि ह्या राडला 5 घ्यायचा आहे। 40 आणि 5 ऍट 10 लेस 5। ओके, 9 5 जा 45 40 आणि हे 5। ओके, पुन्हा 9 9 जा 81 80 आणि 1 8 ऍड करायचे ऍट 10 लेस 2 आणि ऍड 1 81 झालेला आहे। आता आपण 9 नी पण मल्टिप्लाय केलंय, आता आपण 4 नी मल्टिप्लाय करायचं आहे। 4 5 जा 20। आता बघा आपल्याला हे 2 डिजिट झालेले आहेत। हा पण राड सोडून आता आपल्याला आन्सर थर्ड राड पासून स्टार्ट करायचं आहे। ओके, 4 5 जा 20। इथे 2 आणि हा 0, हा 0 आहे, लक्षात ठेवायचं आहे। 4 5 जा 20, हे 2 आणि हा 0। 4 9 जा 36, हे 30 आणि हे 6। तर बघा आपला आन्सर किती डिजिट मध्ये आलेला आहे? 3 डिजिट मध्ये 6 डिजिट मध्ये आलेला आहे। 1 2 3 4 5 आणि हे 6। ओके, तर आता आपला आन्सर काय आलेला आहे? 4 9 9 7 4 6। ओके, आपण राईट डाउन करून घेऊ। 4 9 9 7 4 आणि हे 6। ओके, आपला आन्सर हे 6 डिजिट मध्ये आलेला आहे। ओके, आता अबॅकस क्लियर। तर आता आपलं नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? 294 into 294 आहे। ओके, तर आता आपल्याला काय करायचं आहे? 2 नी 294 ला फर्स्ट मल्टिप्लाय करून घेऊ। 2 2 जा 4 4 म्हणजे युनिट प्लेस आहे 0 आणि 4 लावायचंय। ओके, हा रूल तुम्हाला माहिती आहे, मी अगोदरच मल्टिप्लिकेशन स्टार्ट करते वेळेस तुम्हाला सांगितलेला आहे। ओके,
63 हे 60 आणि हे 3 7 9 जा 63 आता बघा 7 ने मल्टिप्लाय केले आता आपण 7 ने 5 ला मल्टिप्लाय करायचं आहे 7 5 जा 35 किती 30 आणि हे 5 पुन्हा 7 6 जा 42 हे 40 आणि हे 2 ओके आता बघा आपण 7 ने 956 ला मल्टिप्लाय केले आता आपण 8 ने 956 ला मल्टिप्लाय करायचं आहे 8 9 जा आता बघा 8 9 चा आपण सेकंड घेतलाय तर हा रॉड सोडून आपल्याला नेक्स्ट रॉड पासून आन्सर स्टार्ट करायचा आहे 8 9 जा 70 आणि हे 2 7 ऐड करायचे ऍट 10 लेस 3 70 आणि हे 2 ऐड करायचे ऍट 2 चा फॉर्म्युला आहे ऍट 10 लेस 8 ओके 72 8 5 जा 40 4 आणि हा 0 ओके 8 6 जा 8 6 जा 48 इथे 40 आणि इथे 8 40 आणि हे 8 ओके आता आपण 8 ने पण मल्टिप्लाय केलेला आहे आता आपल्याला लास्ट राहिला 4 आता 4 ने आपल्याला 956 ला मल्टिप्लाय करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे 2 रॉड सोडून आपल्याला नेक्स्ट थर्ड रॉड पासून आपला आन्सर स्टार्ट करायचा आहे ओके तर मी फिंगर थर्ड रॉडला ठेवलेली आहे आता बघा 4 9 जा 36 4 9 जा 36 हे 30 आणि इथे 6 ऐड करायचे ऍट 6 चा फॉर्म्युला आहे ऍट 10 लेस 4 ओके 4 5 जा 20 हे 2 आणि हा 0 20 4 6 जा 24 हे 20 आणि हे 4 2 चा फॉर्म्युला इथं 4 ऐड करून घेऊ आपल्याला काय रॉडला 2 ऐड करायचे ऍट 2 चा फॉर्म्युला आहे ऍट 10 लेस 8 ओके तर आता आपल्या आन्सर काय आलेला आहे बघा 7 4 9 5 0 आणि 4 आपण राईट आउट करून घेऊ 7 4 9 5 0 आणि हे 4 ओके आपण अबॅकस क्लिअर करायला घेऊ तर आता आपला लास्ट एक्झाम्पल काय आहे 743 into 927 तर अगोदर आपल्याला 9 नी 7 ला 743 ला मल्टिप्लाय करायचं आहे हा 7 9 जा 9 7 जा 63 हे 60 आणि हे 3 63 9 4 जा 30 आणि हे 6 30 आणि हे 6 ओके 9 3 जा 21 हे 20 आणि हे 1 ओके आता बघा आपण 9 ने 743 ला मल्टिप्लाय केलेला आहे आता आपल्याला 2 ने 743 ला मल्टिप्लाय करायचं आहे 2 7 जा 14 आपल्याला नेक्स्ट रॉड पासून आन्सर स्टार्ट करायचा आहे 14 1 आणि 4 ऐड करायचे बीट अवेलेबल नाही ऍट 4 चा फॉर्म्युला ऍट 10 लेस 6 ओके 2 4 जा 8 0 आणि 8 ओके 2 3 जा 6 0 आणि हे 6 ओके आता बघा आपण 2 ने पण मल्टिप्लाय केलेला आहे आता आपल्याला नेक्स्ट 3 ने मल्टिप्लाय करायचे 743 ला ओके 3 7 जा आता आपल्याला 21 थर्ड रॉड पासून आपल्याला आन्सर स्टार्ट करायचा आहे 3 7 जा 21 हे 20 आपल्याला 1 ऐड करायचे बीट अवेलेबल नाही ऍट 1 चा फॉर्म्युला ऍट 10 लेस 9 ओके 3 4 जा 12 3 4 जा 12 हे 1 आणि हे 2 12 3 3 जा 9 हे 0 आणि हे 9 तर आपला आन्सर काय आलेला आहे 6 8 5 1 8 आणि हे 9 आपण राईट आउट करून घेऊ हे 6 8 5 1 8 आणि हे 9 ओके फ्रेंड्स तर बघा फ्रेंड्स ही होती अगोदर आपण अबॅकस क्लिअर करून घेऊ तर हे होते मल्टिप्लिकेशन ची एक्झाम्पल्स 3 डिजिट मल्टिपल बाय 3
मी